हवालदार साहेब। हाँ बोला आजी। माझा नातू हरवलाय हो। कुठे हरवला? आम्ही जत्रेला गेलो होतो, गर्दीत हात सुटला आणि त्यानंतर तो दिसलाच नाही हो। नमस्कार, मी माधव देवचक, क्राईम या मालिकेमध्ये आपले स्वागत करतो। काल आपण पाहिलं की एक मतिमंद नातू हरवल्याची कंप्लेंट घेऊन आजी पोलीस स्टेशनला येते आणि नंतर तोच नातू तिच्या बाथरूम मध्ये सापडतो मृतावस्थेत। हा सगळा काय प्रकार आहे कळलं नाही ना? आपल्या नात्यांमधील एक चमत्कारिक विरोधाभास आपल्या नात्यांचा दरवेळी नव्याने विचार करायला लावतो। या केसमध्ये देखील एक विरोधाभास आहे। तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या नातवाचा जपणूक करणाऱ्या हातानेच घात केला का ते बघा। त्या गुलाबनगरच्या बाळूच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत। एरियात वचक वाढतोय असं दिसतंय। वाढवतोय काय? वाढवलाय साहेब त्याने। अहो फेरीवाले, दुकानदार, रिक्षावाले या सगळ्यांकडूनच तो हप्ते वसूल करतोय आणि आता तर काय रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास पण देतोय साहेब। तो उचलायचा का साहेब त्याला? त्या बाळूला तर आपण उचलूयाच, पण त्या आनंद नगरच्या बाळूचं काय झालं? हा ते आजी आले त्यांचा। अहो साहेब त्यांचं पुढे काय होणार? अहो मी त्यांची सगळी चौकशी केली, भिकाऱ्यांची टोळी, आपले काही खबरी पण काय सगळीकडे सामसूम, काहीच माहिती मिळाली नाही। त्या आजी पण परत आल्या नाहीत साहेब। पण साहेब तो तुम्हाला अचानक आता का आठवला? 4 दिवस झालेत ना। हो, जत्रा पण संपली आणि तंबू पण उठले। चला राऊंड मारून येऊ। अहो काय साहेब, आता तिकडे सगळा कचरा साचला असणार, त्याला काय बघणार आपण? मी आनंद नगरला जायचं म्हणतोय, त्या बाळूच्या घरी। काय साहेब, अहो पहिली आपल्याला इथे एवढी कामं पडलीत, शहाण्यांसाठी तर वेळ नाही, वेड्यांसाठी कशाला वेळ वाया घालवताय? रिपोर्ट बनवा आणि फाईल क्लोज करून टाका ना। मी येत आहे का मी जाऊ? साहेब मी यायलाच हवं। मी जाऊन येतो। साहेबांना ना कधी काही पण आठवतं, पळाले ते वेड्याच्या मागे। 4 दिवसांपूर्वी तुमच्या भागातला बाळू हरवला, त्याच्याविषयी काही माहिती देऊ शकता? अहो काय माहिती देणार? 2 वाक्यात माहिती संपेल त्याची। मुलगा ठार वेडा होता, आई बापांना खाऊन बसलेला आणि म्हाताऱ्या आजीवर भार होऊन बसलेला, 1 नंबरचा उपद्रवी कारडा होता तो। बरं त्या आजीचे कोणी नातेवाईक वगैरे? काही माहिती नाही बुवा, म्हणजे गेल्या 3-4 वर्षात तरी इथे कोणी फिरकलेलं नाही। हा पण त्यांच्या नात्यातला म्हणजे त्यांचा दीर का भाऊ माहिती नाही, पण भिवंडीला कोणीतरी राहत। तुम्ही त्या मुलावर सतत रागवायचात। अहो माझी कित्येक झाडं त्याने उद्ध्वस्त केली आहेत। मी बाग सावरायची आणि या सांडाने येऊन त्याची वाट लावायची। राग येणार नाही तर काय? तुम्हाला त्या मुलाची मानसिक अवस्था माहिती नव्हती का? अहो माहिती नसायला काय झालं, पण आम्ही का त्रास सहन करायचा? झेपत नाही तर टाका ना मतिमंदाच्या शाळेत। उगाच ओरावर ओझं बाळगायचं। घ्या थंड वा। थँक्यू। बरं नैनाताई, तुम्ही त्या मुलाविषयी काही वेगळी माहिती देऊ शकता? ते मला कळले नाही। नाही म्हणजे तुमचे अण्णा जसे त्याचा द्वेष करायचे तसं अजून कोणी? हो साहेब, मी काही त्याचा द्वेष वगैरे करत नव्हतो। तो राग येईल असंच वागायचा म्हणून रागवायचो, एवढंच।
नाही, तुम्ही एवढं पर्सनली घेऊ नका. अहो, मी फक्त उदाहरण दिलं. बरं, तुम्ही काही माहिती देऊ शकता? नाही हो, असा दुस्वास करणारं कोणीच नव्हतं. मुळात आजी त्याला खूप जपायच्या. कुणाला त्रास होणार नाही याची त्या खबरदारी घ्यायच्या. त्याचा राग, लोभ, त्याची सूशी, त्याच्याबरोबर खेळणं, कधीतरी जायचो आम्ही मदतीला, पण आजी कधीच मदत घ्यायच्या नाही. खूप स्वाभिमानी आहेत त्या. स्वाभिमानी? अहो, स्वाभिमानी कसली, आकडू म्हणा आकडू. मला सांगा, एवढा पीळ चांगला का या वयात? अहो, त्या दिवशीचीच गोष्ट, म्हणजे तुमच्याकडे तक्रार करून आली ना त्या दिवशीची. मी असा बागकाम करत इथे उभा होतो आणि समोरून म्हातारी येताना दिसली, थकलेली, भागलेली. म्हटलं आपुलकीने चौकशी करावी म्हणून बोलू लागलो. काय हो? अहो, काय झालं काय? अहो, तुम्ही बोलत का नाही? अण्णा, माझा बाळू हरवला हो. काय हरवला? म्हणजे? त्याला घेऊन जत्रेला गेले होते. हं? गर्दीत कुठे गेला काही कळलंच नाही. अहो अहो, अशा ठिकाणी कशाला घेऊन जायचं? हं? अहो, माणसांचा महापूर तो. शहाण्यांची तारांबळ उडते तिथे. आता तर तुमच्या बागेतली फुलं नाही तोडणार, तुम्हाला त्रास नाही देणार. अहो अहो, कमलाबाई, कुठलं कधी काढताय? अण्णा, तुमची नेहमी तक्रार होती ना की माझा बाळू तुम्हाला खूप त्रास देतो, तुमच्या बागेची नासधूस करतो म्हणून. आता तुमच्या बागेतली फुलं नाही तोडणार, तुम्हाला त्रास नाही देणार. अरे अरे, ही काय बोलायची पद्धत झाली का? खडूस, एक नंबरची खडूस आहे म्हातारी. अहो, एवढी वाकली आहे पण अकड काही गेलेली नाही अजून. असं आहे तर ठीक आहे. काही मदत लागली तर परत येतो मी. आजी, आहात का घरात? या साहेब या. आजी, तुम्ही परत पोलीस स्टेशनला आला नाहीत? काय करू येऊन? मी आणि माझं दुःख ठीक आहे, आणि तुम्हाला तर जगभरची कामं पडलेली, म्हणून म्हटलं उगीच कशाला त्रास द्यायचा. नाही आले. पण साहेब, काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी? नाही आजी, काही नकोय. मी आत्ताच अण्णांकडे थंड पिऊन आलोय. अण्णांकडे? काय बोलला म्हातारा? आता तर काही तक्रार नाही ना त्यांची? अहो आजी, उलट ते तुमचं कौतुक करत होते. म्हणत होते की आजी स्वाभिमानी आहेत, या वयात सुद्धा नातवाचा भार आपल्या अंगावर घेतलाय. खरंच असं म्हणाले? हो. पण तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटतंय? 4 दिवसात त्यांची मतं बदलली म्हणायची. चांगलंय. आजी, मला जरा घर बघायचं होतं. घर बघायचंय? कशाला? राहिलंय काय या घरात? जे होतं ते विकून टिकून जगले, आता राहिले त्या फक्त मोजक्याच वस्तू. तसं नाही आजी, मला बाळूच्या वस्तू बघायच्या होत्या. दाखवते. साहेब, ही बघा त्याची ड्रॉइंगची वही. बघा ना कशी चित्र काढली आहेत ती. प्रयत्न करायचा तो चित्र काढण्याचा. नाही जमलं की अशा गोल गोल रेषा गिरवत बसायचा. या रेषांच्या गुंतवळ्यातच
त्याचं विश्व अडकलेलं होतं. शहाण्या लोकांना फक्त गिरवलेल्या रेषा दिसतात, पण त्यामागची त्याची कल्पना मात्र दिसत नाही. वेडा मतिमंदा म्हणून मोकळे व्हायचे. आणि साहेब, ही बघा त्याची क्रिकेटची बॅट. मुलं बॅटनं क्रिकेट खेळतात, सचिन तेंडुलकर व्हायचं स्वप्न बघतात. माझा बाळू जमिनीवर बॅट आपटायचा. का? जगाचा राग सगळा काढायचा तो. आणि हीच ती दोरी ज्यानं मी साहेब त्याला कायम बांधून ठेवायची, जगडून ठेवायची, माझ्यापासून त्याने दूर जाऊ नये म्हणून. पण शेवटी त्यानं मुक्त त्याचा स्वतःचा मार्ग मोकळा केलाच. आजी तुम्ही शांत व्हा. हीच ती रस्सी जी तुटली आणि तो पळाला. हो, पण मला काही आठवत नाही नीटच. आजी तुम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला आला होतात तेव्हा तुमच्या हातात हीच रस्सी होती ना? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण पोलिसांनी वचन तर दिलं होतं, पण ते कशाच्या जोरावर? आजी त्यांच्याशी असं का वागत होतं? याला त्यांचा लबाडपणा म्हणावा का धूर्तपणा का अजून काही? आजींच्या मनात नेमकं काय शिजत होतं? पोलीस या केसचा उलगडा कसा करणार? आजींनी नेमके कुठले पुरावे मागे सोडले होते? पोलिसांनी कुठले पुरावे शोधले? बघा ही केस काय वळण घेऊन अंतिम निकालावरती येईल. सर, काही हाती लागलं का त्या बाळूचं? गोडबोले, तुम्हाला वरिष्ठांना प्रश्न विचारण्याचा पगार मिळतो वाटतं. एक काम करा, त्या आजीने मिसिंग कंप्लेंटच्या वेळी जबानी दिली होती ती मला दाखवा. हा, दाखवतो सर. हे बघा सर, सॉरी, पण मी असंच उत्सुकतेपोटी विचारलं की काही धागा वगैरे हाती लागलाय का. एक धागा सापडला. आता फक्त हेच बघायचंय की योग्य धागा पकडलाय की गुंता हाती आलाय. बरं मला सांगा, त्या दिवशी आजीच्या हातात काय होतं? काही आठवत नाही साहेब. एखादी जाड रशी? नव्हता सर. इंटरेस्टिंग. सर, काही कळेल असं बोला ना. जत्रा कुठे होती? गावदेवीच्या मैदान. आणि त्यांच्या घरापासून आपलं पोलीस स्टेशन जवळ. बाई गडबडीत तक्रार करायला इथे आली. गोडबोले, मला सांगा, गडबडीत माणूस जवळच्या ठिकाणी आधार घ्यायला जाईल की लांब? जवळचा साहेब. जवळचं म्हणजे घराजवळचं. आणि आपली पोलीस चौकी त्यांच्या घराजवळ आहे, ना की जत्रेतली चौकी. म्हणजे आजी जत्रेत गेल्याच नव्हते. अहो काय साहेब, याला सुतावरून स्वर्ग गाठणे असं म्हणतात. आजीवर संशय म्हणजे? हे बघा, तुम्ही माझी लिंक तोडू नका. आजी म्हणाल्या गाठ ढिली झाली आणि इथे रस्सी तुटली. अहो सर, 2 रस्ते असतील ना, नाहीतर गडबडीत असं. गोंधळात असताना पोलीस स्टेशनला फोटो बरोबर न्यावा हे बरं सुचलं त्यांना. अहो काय साहेब, मला सांगा, मिसिंगची कंप्लेंट नोंदवायची म्हटल्यावर फोटो बरोबर असणारच ना. गोडबोले, तुम्ही विसरताय. आजी जत्रेत गेल्याच नव्हत्या. त्या घरून इथे आल्या होत्या आणि याची खात्री मला पूर्ण पटलेली. आणि त्या गोंधळात नव्हत्या तर आपल्याला गोंधळात टाकताय आणि आपल्याला फिरवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. सत्य शोधायला हवं गोडबोले.
सर, इन्स्पेक्टर माने बोलतोय. सर, मला एक सर्च वॉरंट हवंय. खरं सांगा, आजी आता गुन्हेगार दिसू लागली होती ना? आपली नजर कशी पटकन बदलते. इन्स्पेक्टर साहेबांनी सहज म्हणून केसमध्ये लक्ष घातलं आणि 24 तासात ते आपल्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले. केस त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली होती. आता फक्त बाकी होता तर तो शेवटचा घाव. पवार, पूर्ण घराची झडती घ्या. कोपरा न कोपरा चेक करा. साहेब, काय प्रकार आहे हा? माझ्या नातवाचा शोध घेण्याऐवजी तुम्ही काय चालवलंय हे? कळेल आजी, सगळं कळेल. तुमचा नातू मिळाला म्हणून समजा. कसं सांगाल? या कोण? राधा. तुम्ही यांना ओळखता? गोडी घालू नका. काय चाललंय ते सांगा. बरं, आपण याआधी कधी भेटलोय? हो, असं काय करता? कालच तर आपली भेट झाली. गुड. मेमरी शार्प आहे तुमची. आजी, काल तुमच्या इथून मी निघालो तेव्हा आमची भेट झाली. यांच्या बोलण्यातून मला कळलं नाही, मी नाही, त्याच सांगतील. सांगा ना, ज्या दिवशी बाळू हरवला त्या दिवशी आजी तुम्हाला कुठे भेटल्या? गणपतीच्या देवळाबाहेरील रस्त्यावर. किती वाजता? हेच 2-2:30च्या दरम्यान. आजी, तुम्ही पोलीस स्टेशनला किती वाजता आला होता? मला नाही आठवत. मी सांगतो ना, 3:10 मग आजी, घरापासून गणपतीचं मंदिर चालत 5 मिनिटावर. गणपतीच्या मंदिरापासून देवीची जत्रा रिक्षाने प्रवास केला तर साधारण 40 ते 50 मिनिटं लागतात. देवीच्या जत्रेपासून पोलीस स्टेशन एक साधारण अर्धा तास लागतं. आणि गणपतीच्या मंदिरपासून पोलीस स्टेशन रिक्षाने प्रवास केला तरी जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात. अहो, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण मला तुमच्यावर संशय आहे आजी. साहेब, पुरावा द्या आणि मगच काय ते बोला. त्या दिवशी मी कसा प्रवास केला ते माझं मलाच माहिती. तुम्हाला काय हो? तुम्ही माझ्या भावनांची खिल्ली उडवणारच. कारण मी गरीब, एकटी. बाथरूम मध्ये रक्ताचे डाग सापडले. आजी, काय म्हणत होता? तुम्हाला पुरावे पाहिजे होते ना? या, मिळाला पुरावा. आजी, अहो, हा सगळा काय प्रकार आहे? माझ्या हातून बाळू नकळतपणे संपला. का, कशासाठी, काही कळलं नाही. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बाळूला फिरवत होते. कावडाला पुरा, कावडाला पुरा, कावडाला. काय काय झालं? काय झालं बाळू? अरे देवा, अरे किती वेळ तुला सांगितलं. हा, शिशू आली की सांगत जा म्हणून. चल, माझ्यात अजिबात त्राण उरला नव्हता. तो ऐकत नव्हता, माझ्याशी मस्ती करत होता. मला धरून गरा 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 फिरवत होता. जेवणाची ताटली फेकून दिली. त्याच्यावर तो नाचू लागला. पाण्याचा ग्लास उलटा केला आणि त्याच पाण्यावरून तो घसरून पडला. त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. रक्त बघून तो अजून व्हायलेंट झाला. त्याला वाटलं मीच त्याला पाडलं. तो बॅट घेऊन मला मारायला लागला. तो माझ्या मागे पळायला लागला आणि पुन्हा घसरून तो कॉटच्या कोपऱ्यावर आदळला. त्याचं डोकं आपटलं आणि क्षणार्धात त्याने जीव सोडला. पोलीस कारवाई, बदनामी, काही सुचेना. म्हणून देवळात जाऊन बसले.
तिथे राधा दिसली म्हणून तिथून निघाले. तरी तरी राधानी मला गाठलंच. प्रश्न विचारू लागली. परत घरी आली. बाळूला बाथरूम मध्ये नेऊन धुतलं, घर साफ केलं. सगळ्यात मन शांत होत गेलं. आणि देवळात लागलेला जत्रेचा बॅनर आठवला. डोक्यात एक कथा तयार झाली. आणि मग फोटो घेऊन मी पोचले पोलीस स्टेशनवर. पण घाईघाईत तयार केलेल्या कथेत वेळेचा ताळमेळ बसवणंच लक्षात आलं नाही. रश्मीचं लक्षात आलं नाही. आणि शहाणपणा करून घेतलेला फोटो, सगळा वेडेपणा, सगळाच वेडेपणा. घटना कशी घडली ते कळलं, पण बाळूचं काय केलं? माझ्या घराच्या मागे एक मोठा नाला आहे. मी कसं बस खेचत त्याला तिथपर्यंत नेलं आणि ढकलून दिलं मी त्याला नाल्यात. अहो आजी, हे काय केलं तुम्ही? बरंच केलं. नातेवाईकांनी येणं तर सोडाच, नाव घेणं देखील सोडलेलं होतं. राधा नयनासारख्या 2-4 जणी सोडल्या तर कुणाच्याच गणितात माझा बाळू नव्हता. काही दिवसापासून विचारांनी मनात थैमान घातलं होतं. अशा ते घडलं. एका झटक्यात त्रासच संपवून टाकला. आजी, तुम्ही चुकीच्या मार्गाने त्रास संपवला. हे जर तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही वाचलं असतं. कारण बाळूला तुम्ही मुद्दामून मारलं नव्हतं. मी काय केलं आणि काय नाही केलं आता सांगून काय उपयोग आहे इन्स्पेक्टर? विचारी मनाला विचार करायला आवडतो. माझं मन सुन्न झालं होतं. माझा काऊ उडाला. काऊ उडाला. आकाशात गेला. परिस्थितीने गांजलेली वृद्ध बाई कुठल्या थराला गेली? माणसांनी गजबजलेल्या शहरामध्ये माणूस एकटा पडू लागला. माणूस समूहात राहू लागला आणि संस्कृती डेव्हलप करत तो सुसंस्कृत झाला. आता आपला उलटा प्रवास सुरू झाला. समूहात राहून माणूस एकलकोंडा होत चालला. संस्कृती सोडून असंस्कृत बनत चालला. जागे व्हा, आजूबाजूला बघा. स्वतः एकटे राहू नका, कोणाला एकटं राहू देऊ नका. समूहामध्ये जबाबदारी आहे, पण समूहामध्येच प्रगती. विचार करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नवीन कथेसह. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.